गोकुळ संघाची 61वी वार्षिक सर्वसाधारण सभा सत्ताधारी गटानं विरोधकांच्या भीतीनं गुंडाळली। विरोधी सभासदांना या सभेत बोलू देण्यात आलं नाही असा स्पष्ट आरोप विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी आज समांतर सभेत केला। वासाचं दूध परत देणार असा घसा फोडून सांगणारे आमदार सतेज पाटील आता गप्प का असा सवाल सौ महाडिक यांनी उपस्थित केला। गोकुळ संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या आवारात पार पडली। सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन झाल्यानं ही सभा वादळी होणार याची पूर्वकल्पना होती। सकाळपासूनच दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। 2 वर्षापूर्वी झालेल्या गोकुळ संघाच्या निवडणुकीत सौ शौमिका महाडिक यांच्यासह 4 संचालक विरोधी गटातून निवडून आले। मात्र त्यापैकी 3 संचालकांनी सत्ताधारी गटापुढे नांगी टाकत त्यांच्याशी तडजोड केली आहे। यातून संबंधित तिन्ही संचालकांनी स्वतःची भविष्यातील राजकीय सोय पाहिल्याचं दिसून येतंय। मात्र शौमिका महाडिक गेली 2 वर्ष सत्ताधारी गटाच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात टक्कर देत आहेत। आजच्या सभेतही त्याची प्रचिती आली। दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास सौ शौमिका महाडिक यांचं सभास्थळी आगमन झालं। यावेळी महाडिक समर्थकांनी जोरदार घोषणा देत शौमिका महाडिक यांचं स्वागत केलं। दरम्यान सभा मंडपाकडे जाणाऱ्या रांगेत काही महाविद्यालयीन तरुण बोगस पास घेऊन उभे असल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे तणाव निर्माण झाला। महाडिक समर्थकांनी त्या महाविद्यालयीन युवकांचे पास काढून घेतले। दरम्यान दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी आणि बाचाबाची सुरू झाली। एकमेकांना ढकलाढकली आणि धक्काबुक्की झाली। महाडिक समर्थकांनी शौमिका महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांचा फोटो असणारे फलक झळकावत जोरदार घोषणा दिल्या। त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं। दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना पांगवलं। त्यानंतर कार्यकर्त्यांच्या गराड्यात शौमिका महाडिक सभा मंडपात पोहोचल्या। दुपारी 1 वाजता सभेच्या कामकाजाला घोषणा प्रतिघोषणांच्या गदारोळात सुरुवात झाली। अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं। त्यानंतर सर्व संचालक उठून उभे राहिले। तेवढ्यात राष्ट्रगीत सुरू करण्यात आलं। पण काही वेळात मध्येच राष्ट्रगीत थांबवून अध्यक्षांसह संचालकांनी पुन्हा सभेचं कामकाज सुरू केलं। एकूणच देशाची अस्मिता असणाऱ्या राष्ट्रगीताचा गोकुळच्या सत्ताधाऱ्यांकडून अपमान झाल्याचा आरोप होतोय। दरम्यान संचालिका शौमिका महाडिक यांना व्यासपीठापासून दूरच रोखण्यात आलं होतं। तरीही सौ महाडिक वारंवार आपले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत होत्या। दूध उत्पादकांचा आवाज सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्या करत होत्या, पण बंद ध्वनिक्षेपक सौ महाडिक यांच्या हाती देण्यात आलं। तसंच संचालकांनी प्रश्न विचारू नयेत अशी सूचना अध्यक्षांनी केली। शौमिका महाडिक यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यानं दूध उत्पादकांनी आक्रमक बनत जोरदार घोषणा दिल्या। सभासदांना प्रश्न मांडण्याची संधी न देताच सत्ताधारी गटानं थेट आभार प्रदर्शन करत घाई गडबडीत सभा गुंडाळली। त्यामुळे शौमिका महाडिक यांनी सभास्थळाच्या परिसरातच समांतर सभा घेतली। सत्ताधारी संचालक मंडळानं भीतीनं ही सभा अक्षरशः गुंडाळली आहे असा स्पष्ट आरोप समांतर सभेत बोलताना शौमिका महाडिक यांनी केला। विषयपत्रिकेवरील गेल्या वर्षीच्या सर्वसाधारण सभेचं इतिवृत्त मंजूर करण्यास आणि श्री महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या विस्तारीकरणाला विरोध असल्याचं शौमिका महाडिक यांनी जाहीर केलंय। सभेमध्ये आम्हाला बोलून न दिल्यामुळे काही जे मुद्दे आम्हाला नामंजूर करायचे होते, अगदी त्यांच्या या सभेचा निषेध करण्यापासून ज्या सभेची सुरुवातच त्यांनी अर्धवट राष्ट्रगीत लावून त्यांनी केली होती, त्या सभेचा आम्ही निषेध करणार। त्याच्यानंतर जे पुढचे त्यांनी तरीसुद्धा प्रश्न वाचून दाखवले, तर पहिलाच प्रश्न जो अहवालाचा आहे मागच्या इतिवृत्तांत वाचून कायम करणे, त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे। कारण मागच्या आर्थिक वर्षाचं त्यांचं लेखा चाचणी परीक्षण झालेलं आहे, त्यांच्यावरती गंभीर ताशेरे ओढलेले आहेत आणि अशा भ्रष्टाचारी आर्थिक वर्षाला आम्ही परवानगी देऊ शकत नाही। त्यामुळे या संपूर्ण समांतर सभेमध्ये आम्ही त्यालाही नामंजुरी दिलेली आहे। मी सगळ्यांच्या समोर विचारणार प्रश्न, मी 4 भिंतीत हा कारभार करणार नाही। मला मला सगळ्या सभासदांनी निवडून दिलेला आहे संचालक म्हणून। त्याच्यामुळे मी त्यांना सभेत प्रश्न विचारू शकते। हा काही नियम होऊ शकत नाही, हा काही कायदा होऊ शकत नाही। आणि माझे इथे ठरावधारक आहेत, ते प्रश्न विचारणार होते, त्यांना सुद्धा प्रश्न विचारून दिले नाहीत। जेव्हा चेअरमन साहेबांनी असं सांगितलं, मी माईक दिला माझ्या ठरावधारकांच्याकडे, पण त्यांनी नाही म्हटले, आभार मानले आणि प्रश्न विचारले। त्यांनी सभा गुंडाळलेली आहे पूर्ण।
सत्ताधारी आघाडीनं गोकुळ दूध संघात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचं लेखापरीक्षणात सिद्ध झालंय. त्यामुळे गेल्या वर्षीच्या इतिवृत्ताला मान्यता देणं म्हणजे सत्ताधारी संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभाराला मान्यता देण्यासारखंच आहे. श्री महालक्ष्मी पशुखाद्य प्रकल्पाच्या विस्तारीकरणामागं मोठं कटकारस्थान आहे असा आरोपही शौमिका महाडिक यांनी केला. वासाचं दूध परत दिलं जाईल असं आमदार सतेज पाटील गोकुळच्या निवडणुकीत घसा फोडून सांगत होते, ते गप्प का असा हल्लाबोल शौमिका महाडिक यांनी केला. हो, वासावरचं दूध सतेज पाटील परत करणार होते. त्यांनी आता या सभेमध्ये वासावरचं दूध किती परत केलं असं विचारलं असता त्यांनी फक्त वासावरचं दुधाचं किती कलेक्शन झालेलं आहे वर्षभरात तेवढाच आकडा सांगितलेला आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांनी परत केलेलं नाही. मागच्या वेळेस त्यांनी खोटी आश्वासनं दिली होती, खोटे आरोप केले होते. हे आता सगळ्यांच्या समोर सिद्ध झालेलं आहे. रणजित धुमाळचा काय खुलासा केला आम्ही विचारलो तर रणजित धुमाळ कोण आहे, त्याचा ठेका पूर्वी कुणाकडे होता, विक्रीचं सांगा, विक्री काय घटलेली आहे, वाढलेली आहे मागच्या ठेकेदारापेक्षा. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं मागचा ठेकेदार माडकांच्या संबंधित होता. ठीक आहे, मागचा ठेकेदार माडकांच्या संबंधित होता, तर रणजित धुमाळ कुणाच्या संबंधित आहे हा तर प्रश्न शेवटी अनुत्तरितच राहतो. गोकुळचा ठेकेदार रणजित धुमाळ कुणाचा नातेवाईक आहे याचा खुलासा सत्ताधारी का करत नाहीत असा थेट सवालही सौ महाडिक यांनी केला. गोकुळ दूध संघाच्या हितासाठी खुलेआम आवाज उठवणार आहे. 4 भिंतींच्या आत आपण सत्तारूढ गटाशी कोणतीही चर्चा करणार नाही. गोकुळ दूध संघातील संचालकांच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात आपला लढा सुरूच राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. एकूणच गोकुळ दूध संघाच्या नियमित सर्वसाधारण सभेपेक्षा शौमिका महाडिक यांची समांतर सभा लक्षवेधी ठरली. यावेळी राजवर्धन नाईक निंबाळकर, संग्रामसिंह कुपेकर, तानाजी पाटील, विश्वास जाधव, उदयसिंह पाटील, धैर्यशील देसाई, धीरज पाटील यांच्यासह महाडिक समर्थक आणि दूध उत्पादक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.